नाही, विरोधकांचं काय आहे की त्यांच्या शेजारच्याला पोरं झाली तरी ते म्हणतील भाजप जायला जबाबदार आहे. त्या मोदी द्वेषाने आणि भाजप द्वेषाने ते आंधळे झालेले आहेत. आज मराठा समाजाला जे आरक्षण नाही आहे त्या पापाला कोण जबाबदार असेल तर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि त्यावेळेचं सरकार हे जबाबदार आहे. की 2019ला त्यांच्या उपस्थितीत 4 वेळेला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार हे जाहीरपणे सांगितलेलं गेलेलं असताना आणि बहुमत मिळालेलं असताना त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर का खुपसला? नमस्कार, मी विष्णू सानप. प्लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे सर्व आमदार या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी माझ्यासोबत आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर साहेब आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय म्हणजेच संघप्रचारक म्हणून त्यांनी सुरुवात केली भाजपसाठी काम करायला आणि आज ते प्रचारक पदापासून प्रवक्ते झाले, प्रवक्त्यापासून आमदार झाले आणि आमदार म्हणून आता ते एक चांगलं काम करत आहेत. याच निमित्ताने त्यांची ही मुलाखत मी घेणार आहे. चालू प्रश्नावर तुमची मी सुरुवात करणार आहे. सर, आज जे मराठा आरक्षण आणि OBC हा जो वाद सुरू आहे त्यामध्ये विधिमंडळामध्ये यावर चर्चा सुरू आहे, याला जबाबदार भाजप आहे असं विरोधकाकडून म्हटलं जात आहे. नाही, विरोधकांचं काय आहे की त्यांच्या शेजारच्याला पोरं झाली तरी ते म्हणतील भाजप जायला जबाबदार आहे. त्या मोदी द्वेषाने आणि भाजप द्वेषाने ते आंधळे झालेले आहेत. मुळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिली मागणी कधी झाली? 1980 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी ही मागणी केली होती. या मागणीची पूर्तता 15 वर्ष यांचं राज्यात सरकार होतं. 80 ते 95 यांचं सरकार होतं. तेव्हा यांनी का नाही केली? ती मागणीची पूर्तता केव्हा झाली? जेव्हा माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होता, तेव्हा मराठा आरक्षण टिकणारं अशा पद्धतीचं 16% आरक्षण हे माननीय देवेंद्रजींच्या काळात मिळालं. ते उच्च न्यायालयामध्ये लोक गेल्यानंतर उच्च न्यायालयाने ते वैध ठरवलं. सर्वोच्च न्यायालयात केस गेली तेव्हा 2.5 वर्षे घरी बसून राहणारे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. साधं वकिलांना ट्रान्सलेटेड कागद पण दिले नाहीत, वकील बदलवले गेले आणि उच्च न्यायालयाने ते आरक्षण जे होतं ते खारिज केलं. आणि त्याच्यामुळे आज मराठा समाजाला जे आरक्षण नाही आहे त्या पापाला कोण जबाबदार असेल तर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि त्यावेळेचं सरकार हे जबाबदार आहे. पण माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितराव पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार 100% मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहे. त्याच वेळेला OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण आम्ही देऊ आणि मराठा समाजाला त्यांची जी मागणीची पूर्तता आहे ती येणाऱ्या काळामध्ये हे सरकार 100% करेल. थोडक्यातच विचारायचं, तुम्ही विरोधकावर प्रहार तर केलेलाच आहे, मात्र या सगळ्या OBC आणि मराठा जो वाद सुरू आहे याच्या पाठीमागं राजकीय शक्ती आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की या पाठीमागं खरंच राजकीय शक्ती की हे लोकांचा उत्स्फूर्त भावना आहेत? हे बघा, राजकीय शक्ती आहेत की नाही मला माहीत नाही आहे, पण जसं अर्जुनाला कायम त्यावेळेला माशाचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे आत्ता आमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचा विकास आणि OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणं हे आहे. आणि त्याच्यामुळे समाजाची मागणी अत्यंत योग्य आहे, ती रास्त आहे, समाजाच्या भावना अत्यंत योग्य आहेत. परंतु त्याचं कोणी राजकारण करत असेल, विशेषतः विरोधी पक्ष राजकारण करत असतील तर आम्ही आत्ता त्याच्याकडे दुर्लक्ष करू. कारण आम्हाला या राज्याचा विकास करायचा आहे, मराठा समाजाचा विकास करायचा आहे, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा विकास करायचा आहे, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. भातखळकर साहेब, विरोधक असेही म्हणतात की एक वेळ अशी होती की भाजप हा विचाराला मानणारा पक्ष होता, शिस्तप्रिय होता, मात्र त्या भाजपला आज काय झालं आहे? आज अजित पवार सोबत आहेत त्यांच्या आणि ज्यांच्यावर आरोप केले, जे मंत्री भ्रष्टाचाराचे आरोप काही पक्षाकडूनच केले गेले आपल्या, मात्र ते तुमच्या सोबत आहेत आज, याकडे कसं पाहता तुम्ही? हे बघा, आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. माननीय नरेंद्र मोदीजींना देशाचं पंतप्रधान बनवण्याकरता राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जे कोणते पक्ष येतील त्या पक्षांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर आली आहे.
ती आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. कारण अख्ख्या देशाने ठरवलेलं आहे की माननीय मोदीजींना पुन्हा एकदा विकसित भारताकरता पंतप्रधान करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर आरोप होते, आमच्या सरकारच्या काळात चौकशी झाली, 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं, लोक न्यायालयात गेले. जर का कोणाला असं वाटत असेल तर त्यांनी आपापल्या पद्धतीने त्याचं परस्युएशन करावं ना. आम्ही त्याला कुठे विरोध केला आहे. आणि त्याच्यामुळे हे केवळ आणि केवळ जे आता उरलेला महाविकास आघाडीचा भकास आघाडीचा गट आहे त्यांच्या पोटात पराभवाच्या भीतीने उठलेला गोळा आहे आणि त्याच्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करत आहेत. असंही बोललं जातं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे लोकसभेपर्यंत भाजपसोबत असतील आणि त्यानंतर ते काडीमोड घेऊन कुठलं तरी निमित्त काढून हे वेगळे होतील अशाही चर्चा आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे दोन्ही तुमचे जे साथीदार आहेत नवीन, हे तुमच्यासोबत असतील का भविष्यात? 100% आमच्यासोबत असतील. केवळ लोकसभा नाही, विधानसभा निवडणुका या आम्ही एकत्र लढणार आहोत आणि दोन्ही निवडणुकीमध्ये महायुतीचा प्रचंड मोठा विजय होईल आणि विधानसभेनंतरसुद्धा आमचं प्रचंड बहुमताचं सरकार, महायुतीचं सरकार राज्यात काम करेल. गेल्या अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरे असतील, गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोदजी असतील, हे सगळे मिळून एक भाजप आणि शिवसेना युती म्हणजे असं एकच पक्ष आहे की काय, अशी युती होती. मात्र ते आता दुभंगलेली आहे. कधी असं तुम्हाला वाटतं का की हे जे झालं, शिवसेना भाजप युती तुटली, हे चुकीचंच झालं आहे? हे बघा, मुळामध्ये 2014ला शिवसेनेबरोबरची युती भाजपबरोबरची युती उद्धवजींनी तोडली. ती त्यांनी तोडायला नको होती आणि ती तोडायला नको होती हे याच्यावरनं स्पष्ट होत आहे की आमचं सरकार आल्यानंतर ते 4 महिन्यामध्ये परत आमच्या सरकारबरोबर आले. परत 2019च्या लोकसभा आणि विधानसभा ते आमच्याबरोबर युतीत लढले आणि आमच्या युतीमध्ये निवडणुका लढल्यानंतर ते मुख्यमंत्रीपद मिळवण्याकरता ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेले. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून मला 100% त्यावेळेला वेदना झाल्या, दुःख झालं. पण याला जबाबदार कोण असतील तर ते उद्धव ठाकरे. त्यांचा स्वार्थ, खुर्चीचा मोह आणि माननीय मोदीजींचा आणि माननीय देवेंद्रजींचा द्वेष याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचं पाऊल उचललं. पण त्याची फळं ते भोगतायत. आज शिवसेना पक्षामध्ये अखेर लोकशाही जागृत झाली. आमदारांनी त्यांनाच नेतेपदावरनं दूर केलं आणि त्या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेल्या हिंदुत्वाच्या वाटचालीवर पुन्हा एकदा शिवसेनेची वाटचाल एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी दमदारपणे चालू केली आहे. याचा मला अत्यंत आनंद आहे. भविष्यात जर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक विचार केला आणि भाजपशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला तर भाजपची काय भूमिका असेल? मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही खरं तर पहिला उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे आणि त्यांनी या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे की 2019ला त्यांच्या उपस्थितीत 4 वेळेला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार हे जाहीरपणे सांगितलेलं गेलेलं असताना आणि बहुमत मिळालेलं असताना त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर का खुपसला? या प्रश्नाचं उत्तर उद्धवजींनी द्यावं. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं हे ठरेल. निश्चित म्हणजे भाजप आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचे चान्सेस फार युती होण्याचे भविष्यात फार कमी झालेले आहेत असं तुम्हाला वाटतं? मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी विचारच सोडून दिला. ज्यांना सावरकरांविषयी प्रेम वाटायचं ते सावरकरांना बदनाम करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लागले, त्यांच्या पाया पडायला लागले, त्यांच्या गाठीबिटी घ्यायला लागले. आणि किती टोकाचा द्वेष माननीय मोदीजींचा. ज्या काँग्रेसने 2.5 वर्षाच्या कालखंडात आणि आत्तासुद्धा गेल्या 1.5 वर्षात हिंदुहृदय सम्राटांच्या जयंतीच्या दिवशी किंवा स्मृतिदिनाच्या दिवशी स्मृतिस्थळावर जाणं सोडा, साधं ट्विट केलं नाही काँग्रेसवाल्यांनी. ना सोनिया गांधींनी ना राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी. उद्धवजींना त्याची खंत नाही. सावरकरांना बदनाम करणाऱ्यांच्या बरोबर तुम्ही जाऊन बसता. सावरकरांवर वाटेल ते खोटे आरोप करतात. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मणिशंकर अय्यरने टीका केली तर वयाच्या 80 वर्षाच्या दशकामध्ये त्याच्या प्रतिमेला जोडे मारायला हिंदुहृदय सम्राट बंगल्यातून सावरकर स्मारकापर्यंत आले होते. त्यांचे चिरंजीव ही भूमिका घेत आहेत हे आम्हाला दुःखदायक आहे.
नक्कीच हे झालं राजकीय प्रश्न. पण अतुल भातखळकर साहेब, आता तुमची तब्येतही खराब वाटते. 2 टर्म तुम्ही आमदार आहात, मात्र तुमची जी ही राजकीय वाटचाल जी आहे ती जाणून घ्यायला मला आवडेल. तुमची राजकीय वाटचालीत सुरुवात कधी झाली? मी 1992 साली संघप्रचारक म्हणून थांबल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला मी कार्यालय प्रमुख म्हणून काम केलं. मग मी 95 सालानंतर प्रदेशाचा सेक्रेटरी झालो, मग प्रदेशाचा प्रवक्ता झालो, मग काही काळ मुंबईत काम केलं आणि मग 2014पासून मी महाराष्ट्र विधानसभेचा आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडला होता. इथपर्यंतचा हा झाला राजकीय प्रवास. मात्र तुम्ही मूळ कुठचे आहात? तुमचं गाव कुठलं आहे? शिक्षण कुठं झालं आहे? शैक्षणिक पार्श्वभूमी? तसं आमचं मूळ गाव छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरी असलेलं जुन्नर हे आहे. पण माझी कर्मभूमी एका अर्थाने मुंबईच आहे आणि त्या अर्थाने मी पक्का मुंबईकर आहे. मुंबईत माझं प्राथमिक शिक्षण झालं, पुढचं शिक्षण झालं, कॉलेज शिक्षण झालं आणि नंतरही मुंबईतच मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं. त्यामुळे मी एक पक्का मुंबईकर असा एक कार्यकर्ता आहे, हिंदुत्ववादी कार्यकर्तामय आहे. सामाजिकदृष्ट्यासुद्धा मी बराचसा ॲक्टिव्ह असतो आणि मुंबई ही माझी एका अर्थाने कर्मभूमी राहिली. भातखळकर साहेब, हे सारं करत असताना तुम्ही लिखाणाची पण तुम्हाला आवड आहे, तुमचे 1-2 पुस्तकं पण आहेत. कसा तुम्ही मेळ घालता लिखाण आणि हे सगळं राजकारण सांभाळत? नाही, खरं सांगायचं तर आयुष्यातली एकमेव पॅशन वाचन हीच आहे. म्हणून मी म्हटलं की मी 13 पेपर आजही या गडबडीत वाचण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटत नाही की माझा एखादा महिना इतक्या वर्षात कधी गेला असेल की मी नवीन पुस्तक वाचलं नाही. आणि त्याच्यामुळे इतिहास, राजकीय घडामोडींवरची पुस्तकं, आर्थिक विषयातली पुस्तकं हे सातत्याने मी वाचत असतो. कारण वाचन ही माझी खरं इथपासूनची आवड आहे. आणि त्याच्यामुळे पूर्वी साप्ताहिकं, मासिकं, अन्य पुस्तकं, माझी आई मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये लायब्ररीन म्हणून काम करायची. त्याचाही एक कळत नकळत प्रभाव माझ्यावर पडला असेल. कारण आईचं वाचनही खूप होतं. म्हणजे शंकरराव खरातांचं आत्मचरित्र तराळ अंतराळ एक चांगलं दलित आत्मचरित्र म्हणून ते गाजलं होतं. ते मी कॉलेजला असताना आईने मला वाचायला दिलं होतं. तेव्हा मला शंकरराव खरात हे त्या दृष्टीने कळले आणि त्यामुळे अशी एक वाचनाची खूप आवड आहे. आणि परराष्ट्र राजकारण, आर्थिक विषय, राजकीय विषय मी 1995-96ला WTOवरचं पहिलं मराठीतलं पुस्तकसुद्धा मी त्यावेळेला लिहिलं होतं. कारण त्यावेळेला डंकेल ड्राफ्ट, त्याच्या आधी गॅट होतं, जनरल ॲग्रीमेंट्स ऑन ट्रेड अँड टेरिफ. मग त्यावेळेला डंकेल नावाच्या माणसाने एक ड्राफ्ट लिहून WTOमध्ये आज जी WTO जगभरात काम करते ती कन्व्हर्ट करून त्याची WTO फॉर्म करावी असा त्याने विचार मांडला होता. आणि त्याच्यावरनं या देशामध्ये बरंच चर्चा, विचारविनिमय चालू होते. मग आपण WTOमध्ये प्रवेश केला पुढे आपल्या सरकारने. तर त्या संदर्भात मी एक पुस्तक लिहिलं होतं. महाराष्ट्र टाइम्सलाही त्याचं परीक्षण पण आलं होतं. 97 साली आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने पश्चिम बंगालला जवळजवळ 20 दिवस जाऊन राहिलो होतो, फिरलो होतो. की पश्चिम बंगालमध्ये आपल्याला माहिती आहे साम्यवादी पक्षाचं सरकार हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी होतं. तर त्याची कारणं काय आहेत, ते कशामुळे इतके वर्ष टिकले आहेत? कारण 77पासून ममता जिंकेपर्यंत त्यांचंच सरकार होतं. आणि मग त्याच्यावर एक 100 पानाचा एक पुस्तक रिपोर्ट मी स्वतः त्या ठिकाणी तयार केला की साम्यवादी राजवटीची पाळेमुळे आणि वाटचाल, तो रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने प्रकाशित केला. बाकीच्या अनुषंगिक विषयावर मी अनेकदा पुस्तिका, आपण ज्याला म्हणतो मराठीत, तशा पुस्तिका काढल्या आहेत. दिवाळी अंकात अनेकदा लेख लिहिले. नवशक्ती, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा याच्यात अनेकदा लेख लिहिले. नवशक्तीत तर माझा कॉलम 2002च्या आसपास 1 वर्ष 1.5 वर्ष माझा कॉलम चालला होता बजेटवर. आणि बाकी टी व्हीवर हे असतंच. पण सुरुवातीच्या काळात तुमच्यावर राजीव गांधी यांचा पण फार प्रभाव होता. पण ते राजीव गांधीचा प्रभाव, त्यानंतर भाजप प्रवेश,
संघाचा प्रचारक म्हणून काम, हे असं इतकं डायव्हर्शन कसं झालं नेमकं? नाही, राजीव गांधी बघा, राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा मी कॉलेजला होतो आणि स्वाभाविक देशाच्या त्यावेळच्या राजीव गांधींच्या पंतप्रधान पदाची सगळ्यांवर मोहिनी होती आणि ते सुरुवातीला काही देशाकरता चांगलं करू इच्छित होते. मी संघाचा कार्यकर्ता त्यावेळेलाही पण होतो, संघाचं काम करत होतो. मी नंतर तर प्रचारक बाहेर पडलो संघाचा आणि त्याच्यामुळे राजीव गांधींचा प्रभाव होता म्हणण्यापेक्षा राजीव गांधी काही देशाकरता चांगलं करू इच्छित आहेत. तर आम्हाला संघात हेच शिकवलेलं आहे की व्यक्तीच्या पलीकडे जाऊन एखादी व्यक्ती काही चांगलं करू इच्छित असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यांनी उशिरा का होईना पण संगणक क्रांती या देशामध्ये आणली, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. त्यांनी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्था या बळकट करण्याचं काम केलं, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण त्याच वेळेला शहाबानो खटल्यानंतर त्यांनी अत्यंत चुकीचे निर्णय घेतले आणि मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा पारतंत्र्यात प्रतिगामी शक्तींच्या जोखडात नेण्याचं काम स्वर्गीय राजीव गांधींनी केलं आणि त्यामुळे त्यांचं मूल्यमापन करत असताना त्यांनी ज्या गोष्टी चांगल्या केल्या त्याचं कौतुकच केलं पाहिजे. हाच आमच्यावर झालेले संघातले संस्कार आहेत. सुरुवातीला तुम्हाला पत्रकार व्हायचं होतं, नोकरीच्या शोधात पण तुम्ही होतात, मात्र असा काय टर्निंग पॉईंट की तुम्ही राजकारणाकडे वळालात? नाही, नोकरीच्या शोधात म्हणजे खरं सांगायचं तर मी पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मला त्यावेळेला 87 साली इंडियन एक्सप्रेसमध्ये स्वर्गीय दिवी गोखले म्हणून एक फार मोठे पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक, वृत्तसंपादक म्हणून होते. त्यांनी मला त्यावेळेला इंडियन एक्सप्रेसला जॉबही सांगितलं होतं की तू कर, मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून. पण मी संघाचा प्रचारक म्हणून बाहेर पडलो आणि मग प्रचारक म्हणून काम करत असताना महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे संघटन मंत्री धरमचंद चोरडिया यांचा माझा परिचय झाला त्या समन्वय समितीच्या बैठकीत वगैरे. आणि मग प्रचारक म्हणून थांबल्यानंतर ही आपल्याला माहिती आहे की संघ परिवारातल्या सर्वच संस्थांमध्ये ही पद्धत आहे की होतकरू चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्या संस्थेमध्ये काम करायला, कारण भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे की नवीन कार्यकर्ते घडवणं, नवीन पिढी घडवणं, नवीन नेतृत्व घडवणं. आणि त्यामुळे ते माझ्या घरी आले, घरच्यांशी बोलले की आता याने नोकरी न करता याने भारतीय जनता पार्टीचं पूर्ण वेळ काम करावं. आणि त्यावेळेला मग मी असा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टीचं पूर्ण वेळ काम करावं आणि म्हणून 92 सालापासून मी प्रदेश कार्यालयाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीच्या अशा पद्धतीने पूर्णवेळ कामाला सुरुवात केली. आणि असा राजकीय प्रवास चालू झाला. त्यावेळेला स्वर्गीय प्रमोद महाजन महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे करते धरते होते, त्यांच्या सहवासात आलो. माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे त्यावेळेला विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे विधानसभेतले झाले होते, भाजपचे फार मोठे नेते होते आणि हे दोन्ही अत्यंत उत्तुंग अशा स्वरूपाचं नेतृत्व होती. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा राजकीय जीवनाचा प्रवास चालू केला. तुम्हाला जेव्हा तुम्ही ही राजकीय वाटचाल सुरू केली त्यावेळेसचा तुमचा पहिला दिवस आठवतो का, की तुमच्याकडे कार्यालयाची जबाबदारी आली होती? हा झाला एक प्रश्न. दुसरा प्रश्न, त्यावेळेस असं वाटलं होतं का की भविष्यात आपण आमदार होणार आहोत? हे बघा, जेव्हा मी पक्षाच्या कामाला सुरुवात केली तेव्हा विचारांकरता आम्ही काम करत होतो, आजही विचारांकरता करतो आहे. पण आमदार होण्याकरता पक्षाचं काम चालू केलं किंवा नगरसेवक होण्याकरता चालू केलं हे नम्रपणे मी सांगतो की ही वस्तुस्थिती नाही. पण जशी तुमची प्रगती होत गेली, तुमच्यातली क्षमता नेत्यांनी ओळखली आणि आमच्या पक्षात मी म्हटल्याप्रमाणे हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाला आपापल्या क्षमतेप्रमाणे, कर्तृत्वाप्रमाणे, मेहनतीप्रमाणे, चारित्र्याप्रमाणे पुढे जायची एक संधी मिळते. तशी मला संधी मिळत गेली. नाही तर मी अत्यंत तरुण वयात मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता झालो 2000 साली. प्रवक्ता हे बरं त्यावेळेला मी एकमेव प्रवक्ता होतो आणि त्याच्यामुळे भरपूर प्रसिद्धी मला त्यावेळेला सुद्धा मिळायची. पण भारतीय जनता पार्टीचंही वैशिष्ट्य आहे की असं कार्यकर्त्याला संधी द्यायची. आणि मला असं वाटतं की कुठल्याही अपेक्षेने या विचारधारेचं काम आम्ही केलंच नाही आहे. घरदारं सोडली, ती या देशातल्या गोरगरिबाच्या पोटामध्ये 2 वेळेचं अन्न जावं अशी अर्थव्यवस्था उभी करावी आणि श्रीराम जन्मस्थानावर
प्रभू रामचंद्राचं भव्य राम मंदिर उभं राहावं या विचारांकरता आम्ही काम चालू केलं. आणि आज माननीय नरेंद्र मोदीजींच्या रूपाने आमची ही दोन्ही स्तरावरची स्वप्न पूर्ण होत आहेत. आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता म्हणून, या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला अत्यंत समाधान आणि आनंद आहे. तुम्हाला प्रमोद महाजन असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील, त्यावेळेसचे मोठे नेते महाराष्ट्रातले ते होते, त्यांच्याशी तुमची पहिली भेट तुम्हाला आठवते का? की महाजन साहेबांना तुम्ही भेटले, मुंडे साहेबांना भेटले, आणि त्यावेळेस काय घडलं होतं नेमकं? प्रमोदजींची पहिली भेट मला तर नक्की आठवती आहे, कारण मी प्रदेश कार्यालयाचा प्रमुख होतो आणि त्यावेळेला महाराष्ट्र भाजपचे दैनंदिन कामकाजसुद्धा ते लक्ष घालून पूर्ण करायचे. आणि त्यामुळे त्यांची शिस्तबद्धता, त्यांचं एखादं काम सांगितल्यानंतर ते काम पूर्ण करणं, आणि म्हणून त्यांनी मला एक काम सांगितलं. मी अगदी 25 वर्षाचा 26 वर्षाचा होतो आणि मग ते काम राहिलं असेल तर त्यांनी मला बोलवलं. मी म्हटलं की ते अमुक अमुक कारण आहे. ते त्यांचं एक वाक्य माझ्या लक्षात आहे. ते असं बोलले, यू आर हिअर अतुल, यू आर हिअर फॉर रिझन, नॉट रिझल्ट, नॉट फॉर रिझन. मला कारणच ऐकायचं असेल तर मी रस्त्यावर जाणाऱ्या माणसाला विचारीन की माझ्या कामाचं काय झालं. आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी रोज वर्कलिस्ट तयार असायची, कोणाला फोन करायची, का टिपटापपणा, वेळ शिस्तबद्ध, प्रभावी वक्ते, वाचन, चौफेर वाचन. आणि त्याच्यामुळे या दोन्ही मोठ्या नेते होते. त्यांची प्रत्येकाची वैशिष्ट्य फार वेगवेगळी प्रकारची वैशिष्ट्य होती. गोपीनाथजी फार मोठे जननेते होते. त्यांच्या व्यवहारामध्ये, वागण्यामध्ये एक सहजता होती. आणि ज्या सहजतेने त्यांनी पहिल्या दिवशी गोपीनाथजींनी माझ्या खांद्यावर थाप टाकली आणि म्हणाले की तू आहेस का, तू आता कार्यालय बघणार आहेस, ठीक आहे, काही असेल तर मला सांगत जा. आणि मग अशी सहजता, असे त्यावेळच्या संघटनेतल्या कामाची सगळी वैशिष्ट्य होती. आणि त्यामुळे त्यावेळेला पक्ष आजच्यासारखा मोठा नव्हता, पक्षात चमकधमक नव्हती. म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीकडे जेमतेम एखादी गाडी असेल, आम्ही बसने प्रवास करायचो, लोकलने जायचो. पत्रकारांची संख्या कमी होती, पत्रकार येण्याचं प्रमाणही कमी होतं. पोस्टर चिकटवण्याचे दिवस होते. 95च्या निवडणुकीत तर आम्ही, मला अजूनही आठवत आहे की सगळं पोस्टर्स आम्ही एसटीने पाठवायचो, कारण कुरिअर परवडत नसे आणि कुरिअरची तेवढी व्यवस्था पण नव्हती. मग आम्ही एसटीचं पाहिलं तर तिकडे संप चालू होता हमालांचा. मग प्रत्येक त्या एसटीवर त्या ठिकाणी पोस्टरवर टाकण्याचं काम, कारण ते वजन करावं लागायचं. मग त्या वजनाप्रमाणे त्याचे पैसे असायचे आणि पैसे भरल्यानंतर ती पावती दाखवल्यानंतर त्या एसटीच्या टपावर ती पार्सल टाकायची. हे सगळं काम मी, माझा त्यावेळेचा सहकारी मुकुंद कुलकर्णी, जे आज प्रदेश कार्यालयाचे प्रमुख आहेत, अशी अनेक कामं आम्ही केली आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लक्षावधी कार्यकर्त्यांनी खूप मोठं काम या गेल्या 20, 25, 30 वर्षात या पक्षाकरता केलं. आणि त्याचे आज फलित म्हणायला 100% त्याचं फलित आज कार्यकर्त्यांना मिळतंच आहे. पण खऱ्या अर्थाने समाधान हे आहे की महाराष्ट्राला आणि देशाला विकासाच्या रूपाने मिळते. तर मी तुमच्या आमदारकीच्या प्रवासापर्यंत आलो होतो, मात्र आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा आमदार झाले आणि पहिलं अधिवेशन तुम्हाला आठवतं का? आपण आता सध्या नागपूरमध्ये बसलेलो. पहिलं अधिवेशन, बेंच पार्टनर कोण होता आणि कोणी मार्गदर्शन केलं पहिल्या भाषणासाठी? बघा, पहिलं अधिवेशन नागपूरमध्येच झालं, कारण आपल्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरला होतात आणि शपथ घेतल्यानंतर पहिलं अधिवेशन हे हिवाळी अधिवेशन आहे. आणि त्यामुळे नागपूरमध्येच पहिलं अधिवेशन तुमचं हिवाळीच होतं. नागपूरलाच झालं अधिवेशन आणि चांगलं अधिवेशन होतं. माझ्यावर छाप पडली ती, देवेंद्रजी आमदार बरेच टर्मचे होते, पण मुख्यमंत्री डायरेक्ट मुख्यमंत्री झाले होते, मंत्री कधीच नव्हते ते. पण त्यांनी पहिल्या अधिवेशनातच आपली पूर्ण छाप संपूर्ण अधिवेशनावर आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या प्रशासकीय आणि लेजिस्लेचर कौशल्याने त्या ठिकाणी निर्माण केली. प्रत्येक प्रश्न, कारण त्यावेळेला मंत्री कमी होते, पण कुठलाही प्रश्न असला तरी त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देणं हे माझ्या आजही लक्षात आहे. आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये जेव्हा आमची शपथ झाली आणि देवेंद्रजींचा मुख्यमंत्री म्हणून परिचय वगैरे करून दिला, त्यावेळेला R.R. पाटलांचं एक भाषण झालं होतं. दुर्दैवाने त्याच्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यात त्यांचं निधन झालं. त्यांच्या त्या भाषणाचा सुद्धा माझ्यावर खूप प्रभाव पडला की संसदीय
पद्धतीमध्ये विरोधी पक्षात असताना कसं भाषण करावं, संयमित भाषण, कोपरखळ्या मारणारं भाषण, टीका करणारं भाषण, पण योग्य शब्दातलं भाषण, हे त्यात माझं ते संस्मरणीय भाषण आहे. तुमचा पहिला बेंच पार्टनर तुम्हाला आठवतो का? बेंच पार्टनर मला आत्ता आठवत नाही आहे, पण मी शेवटून सेकंड बेंचवर होतो एवढं मला नक्की आठवतं आहे, कारण माझी पहिली टर्म होती. पण कुठल्याही बेंचवर तुम्ही बसताय, कितव्या नंबरवर बसताय, याच्यावर तुमचं त्या ठिकाणचं प्रभावत्व निर्माण करणं अवलंबून नसतं. मी एक काम केलं, जेव्हा 2017ला मला RR पाटील फाउंडेशन आणि लोकमतचा बेस्ट MLAचा पुरस्कार मिळाला, त्यावेळेच्या भाषणात मी सांगितलं होतं की सचिन तेंडुलकरला एकदा मुलाखतीत असं विचारलं की तू क्रीजवर जातोस तेव्हा तू असं ठरवतोस का की आज शतक करायचं, आज 125 रन करायच्या? तर सचिन तेंडुलकरचं उत्तर मी लक्षात ठेवलं होतं. त्याने सांगितलं मी असं काही ठरवत नाही, मी एवढंच ठरवतो क्रीजवर आज मॅक्झिमम वेळ राहायचं, मग लूज बॉल येतातच आणि मग त्याच्यावर 6 or 4 मारायच्या, म्हणजे मग रन होत जातात. तसं सभागृहात बसून राहायचं. बसलात की तुम्हाला शिकायला मिळतं, तुम्हाला चान्स मिळतो, पॉईंट ऑफ ऑर्डर घ्यायला मिळतो, समोरचे सदस्य काय करत आहेत, बरोबरचे अनुभवी सदस्य काय करत आहेत, पण त्याच्यानंतर बसणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे मी कायम सकाळपासून सभागृहात बसण्याचं काम केलं. त्याच वेळेला मी माननीय देवेंद्रजींनी आम्हाला पहिल्या दिवशी आमच्या अभ्यास वर्गात एक वाक्य सांगितलं होतं, ते मी लक्षात ठेवलं. त्यांनी असं सांगितलं होतं की आमदार म्हणून कार्यक्षम पद्धतीने आणि चांगलं काम करायचं असेल तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला कोणीतरी असं सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा समाजात असाल तेव्हा सभागृहाचा विचार करा की बाबा हा प्रश्न आहे, हा सभागृहात कसा उपस्थित करता येईल, आणि जेव्हा सभागृहात असाल तेव्हा समाजाचा विचार करा. मला असं वाटतं की या 2 याच्यावर मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जी काही माझी प्रतिमा तुम्ही म्हणताय त्या पद्धतीची उभी राहिलेली आहे. निश्चितच आज जे ज्या प्रकारचं राजकारण पाहिलं आत्ताचं, तर एकमेकाला शिवराळ भाषा वापरणे, आक्रमकपणे बोलणे, आक्रस्थळीपणाने भाषणं करणे, हा एक युवा पिढी जी आहे त्यांना असं वाटतं की असं केलं की आपल्याला राजकारणात यश मिळेल किंवा राजकीय यश लाभेल असा त्यांचा समज झालेला आहे. तुम्ही काय सांगाल युवा वर्गाला, भविष्यात जे काही राजकारणात येऊन पाहत आहे त्यांना तुमचा काय सल्ला असेल? नाही, हे बघा, राजकारणामध्ये पहिली गोष्ट तर प्रत्येकाने आलं पाहिजे, कारण शेवटी पॉलिटिक्स इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लाईफ, आणि प्रत्येकाने ऑलवेज ट्राय टू बी पार्ट ऑफ द सोल्युशन, नॉट पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेत आपण असलं पाहिजे. पण राजकारणामध्ये सभागृहामध्ये कोणालाही यायचं असेल तर मला असं वाटतं, मी कोणी मोठा मनुष्य नाही आहे, मी खूप काही काम केलं आहे असं मी अजिबात मानत नाही आहे, पण मला असं वाटतं पारदर्शी प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे. समाजातल्या नाहिरे वर्गाचा नेहमी विचार केला पाहिजे, लार्जर इंटरेस्ट ऑफ द सोसायटी हा विचार केला पाहिजे, आणि समाजाचे प्रश्न घेऊन आपण रस्त्यावर आवश्यक असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. ज्यांना आमच्यासारख्या लोकांना सभागृहामध्ये प्रवेश करण्याची भाग्य लाभलेलं आहे त्यांनी सभागृहाचा वापर केला पाहिजे. पण जनतेच्या प्रश्नावर सभागृहाच्या बाहेर संघर्ष केल्याशिवाय जनतेच्या मनावर तुम्ही तुमचं नाव करू शकणार नाही, एवढं नक्की. तुम्हाला आता जे सध्याच्या राजकारणामध्ये जे युवा आहेत त्यापैकी कुठले असे युवा चेहरे महाराष्ट्रातील राजकारणातले आश्वासक वाटतात तुम्हाला? नाही, असं आहे की सभागृहामध्ये अनेक चेहरे असतात, पण माझं एवढंच म्हणणं आहे की फेसबुक, ट्विटर याच्यापेक्षा समाजात जाऊन हे काम केलं पाहिजे. सोशल मीडियाचा उपयोग केला पाहिजे, सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. पण सोशल मीडिया कधी इफेक्टिव्ह बनेल, जेव्हा आपण काही खाली काम करू तर ते सोशल मीडियावर टाकू शकू. नाहीतर सोशल मीडिया ही एक प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंटच आहे, आणि त्यामुळे लोकांना खरं काय ते कळतं, आणि त्याच्यामुळे सगळ्यांनीच मेहनत केली पाहिजे. जे अगदी युवा अवस्थेत ज्यांना खूप लवकर हा चान्स मिळाला आहे त्यांनी पण प्रयत्न केले पाहिजे. सगळ्याच जनप्रतिनिधींनी या दिशेने अभ्यास केला पाहिजे,
सभागृहात बोललं पाहिजे, काम केलं पाहिजे, वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला गेला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. तुम्ही प्रवक्ते म्हणून अनेक विषयाला हात घालता आणि अतिशय सक्रिय असता आणि आक्रमकपणे तुम्ही क्विक तुमची रिॲक्शन असते, ट्विटर असेल, फेसबुक असेल, ही तुम्ही तयारी कशी करता नेमके? बघा, ही तयारी कायम चालू असते आणि याचा खरं सांगायचं तर खरा बेस जो आहे ना, तो वाचन आहे. मी आजही 13 पेपर रोज वाचतो. इकॉनॉमिक टाइम्स असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, बाकीची सर्व मराठी वृत्तपत्र असतील, आणि त्याच्यामुळे सातत्याने तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे. तुमच्या मनात हे विचार आले पाहिजेत. आपल्या विचारांची तुम्ही खंबीर पक्क असलं पाहिजे. नाहीतर समोरच्याने अटॅक केला तर आपण शेलमध्ये जाऊन उपयोग नाही आहे. आणि त्याच्यामुळे कायम वाचन, बहुश्रुतपणा, अलर्ट राहणं आणि मूलभूत विषयांची तयारी. भारतीय घटना म्हणजे काय आहे त्याचं बेसिक वाचन केलं पाहिजे. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्य सावरकर, लोकमान्य टिळक, अशा सर्व महापुरुषांची, असे अनेक महापुरुष आपल्याकडे आहेत, अशा सर्वच महापुरुषांची चरित्र वाचून त्याचं अध्ययन केलं पाहिजे. तर आपली तयारी ही एका विशिष्ट लेवलला कायम असते. आणि मग तुम्ही ज्याला आजकालच्या भाषेत टॉपअप करणं म्हणतात, की एक पण बेस लागेल ना, बेसशिवाय टॉपअप नाही होणार. 10 रुपयाचा टॉपअप करा, पण बेस नसेल तर. आणि त्याच्यामुळे तो बेस करणं आवश्यक आहे. आणि मग करंट विषयाची अद्ययावत माहिती ठेवून यूट्यूब असेल, बाकी सर्व चॅनल्स असतील, याची माहिती घेऊन ही रिॲक्शन दिली पाहिजे. त्याच्याकरता अध्ययन पाहिजे. आपल्या विचारांच्या प्रती, आपल्या नेत्यांच्या विषयी ठाम श्रद्धा पाहिजे, आदर पाहिजे, आणि समोरच्याला अंगावर घेण्याची कुवत आणि हिंमतसुद्धा पाहिजे. तुम्ही ना अशीच हिंमत, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण असेल, पूजा चव्हाण जे मृत्यू प्रकरण असेल, या आणखी अजून काही असे प्रकरण आहेत, त्यावर फार आक्रमकपणे व्यक्त झाला होता. त्या मंत्र्यांना फार कोंडीत पकडलं होतं. मात्र तेच आज भाजपसोबत आहेत. तुमची कुठं राजकीय कोंडी, किंवा तुम्हाला बोलताना ही कुठेतरी कोंडी झाल्यासारखं असं वाटत नाही का? हे बघा, मला काही राजकीय कोंडीबिंडी माझी झाली असं मला वाटत नाही आहे. याचं कारण असं आहे की पूजा चव्हाणच्या बाबतीत बोलायचं तर त्यावेळेला त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आदित्य ठाकरेंची इन्क्वायरी आता SITने पण लावलेलीच आहे. म्हणजे दिशा सैलेंच्या मृत्यू प्रकरणामध्ये CBI इन्क्वायरी करत आहे. आणि आमचा काही व्यक्तिद्वेष नाही आहे. आम्ही काही कुठल्याच व्यक्तीचा द्वेष करत नाही, ना पक्षातला, ना पक्षाच्या बाहेरच्या, ना विरोधकांचा. स्वर्गीय अटलजी नेहमी असं म्हणायचे की आमचं दुश्मन कोणी नाही आहे, आमचे वैचारिक विरोधक आहेत. आणि त्याच्यामुळे आमचा काही व्यक्तिद्वेष नाही आहे. चौकशीला मात्र कोणी नाही म्हणता कामा नये. कोणी आरोप केले, चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. आमचा त्यांचा संघर्ष जो होता तो चौकशीला विरोध होता, म्हणून आमचा संघर्ष होता. चौकशी चालू झाली, आमचा काही विरोध असायचं कारण नाही. चौकशीत जे येईल त्याला त्यांनी प्रत्येकाने सामोरं गेलं पाहिजे. भाजप आज बदलला असं म्हटलं जातं आहे. म्हणजे अनेक जे निष्ठावंत नेते होते त्यांना डावललं जातं आहे, आणि जे दुसऱ्या पक्षातून येतात त्यांना पदं मिळतात. आज पंकजा मुंडे या आमदारसुद्धा नाही आहेत. एक मोठा त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यांचा अशी इच्छा आहे की पंकजाताईंना एक मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजेत. हे बघा, देवेंद्र फडणवीस कोण आहेत? निष्ठावान नाहीत. चंद्रकांत दादा पाटील कोण आहेत? निष्ठावान नाहीत. गिरीश महाजन मंत्री आहेत, निष्ठावान नाहीत. सुधीर मुनगंटीवार मंत्री आहेत, निष्ठावान नाहीत. खाडे मंत्री आहेत, निष्ठावान नाहीत. वर्षानुवर्ष भाजपमध्ये काम नाही करत आहेत. आणि त्याच्यामुळे मुळामध्ये हे विरोधी पक्ष ही कावकाव करत आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टीचं यश सहन होत नाही. आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री केले यादव भारतीय जनता पार्टीचे, रासो संघाचे कार्यकर्ते होते, विद्यार्थी परिषदेचं काम करायचे, गेले 20-25 वर्ष भाजपचं काम करत आहेत. भारतीय जनता पार्टी ही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही पद्धतीने वाढत असते. पंकजाताईंच्या बाबतीत त्या आमच्या सगळ्यांच्या नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथजींच्या त्या सुकन्या आहेत. हे खरं आहे की दुर्दैवाने 2019च्या निवडणुकीत त्यांचा दुर्दैवाने पराभव झाला. पण त्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी आहे, अन्य कामं आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या पूर्णपणे पक्षामध्ये झोकून देऊन काम करत आहेत. आणि या पक्षामध्ये आपण आत्ताच्या 4 राज्यातल्या निवडणुकीच्या निकालानंतर आपण पाहिलंच की नियुक्त्या झाल्या, त्यामध्ये सर्वसामान्य
कार्यकर्त्यालाही स्थान दिलं, नेत्यांनाही स्थान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही आहे की पंकजाताई कुठे काही नाराज आहेत. मी परवाच त्यांना भेटलो होतो आणि त्यामुळे पंकजाताई अत्यंत जोमखम्मे या पक्षाचं काम करत आहेत, कारण भारतीय जनता पार्टी त्यांच्या रक्तात आहे. आपण परवा पाहिलं शासन आपल्या दारी या कार्यक्रमात त्या बीड जिल्ह्यामध्ये स्वतः उपस्थित होत्या, त्यांचंही मार्गदर्शन झालं आणि त्याच्यामुळे माझी विरोधकांना एवढंच सांगणं आहे की अशा खोट्या नाट्या कंड्या पिकवणं बंद करा. कितीही केलं तरी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय हा नक्की आहे. शेवटचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री कोण असेल याच प्रश्नावरून शिवसेना आणि भाजप युती तुटलेली आहे. 2024ला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपचा ठरला आहे का? आणि दुसरा प्रश्न, तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये कोण मुख्यमंत्री तुम्हाला भाजपकडून वाटतात? हे बघा, माननीय देवेंद्रजींनी हे सांगितलेलं आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढू आणि 2024च्या नंतर पुन्हा आमचंच सरकार येणार आहे. कारण म्हणूनच तुम्ही मुख्यमंत्री कोण असेल हा प्रश्न विचारलात, त्यामुळे हे तुम्ही मान्य केलं पत्रकार म्हणून, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि ती गोष्ट तुम्हाला त्यावेळेलाच जनतेला कळेल एवढंच या निमित्ताने सांगतो. निश्चित हे होते भातखळकर साहेब. ते अतिशय चांगल्या प्रकारे प्रवक्ता म्हणून काम करतात, ते शब्दात कधी अडकत नाहीत. मात्र अवघड प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. त्यासोबतच त्यांचा राजकीय प्रवास त्यांनी या ठिकाणी या मुलाखतीच्या निमित्ताने उलगडला आहे. या ठिकाणी थांबतोय आपण. विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठी, नागपूर.